अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपणास माहिती की त्या आषाढ महिना लवकरच आपला संपणार आहे. म्हणजेच आषाढ महिना येत्या 12 ऑगस्ट 2026 या दिवशी आषाढी अमावस्या आलेली आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या आषाढ महिन्याची समाप्ती होणार आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच 13 ऑगस्ट पासून गुरुवारपासून आपल्या अत्यंत पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. आता आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच काय आषाढी अमावस्या, ज्याला दीप अमावस्या देखील म्हटलं जातं किंवा गतहारी अमावस्या देखील म्हटलं जातं. आता तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की आपल्याला आषाढी अमावस्येच्या दिवशी आपल्याला दीप पूजन किंवा दिव्यांची पूजा घरच्या घरी कशा पद्धतीने करायची हे पूजा मांडणी देखील दाखवलेली आहे. मंत्र स्तोत्र कसे बोलायचे आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. अजूनपर्यंत व्हिडिओ पाहिला नसेल तर जाऊन चेकआउट करा, संपूर्ण माहिती तिथे भेटून जाईल. आता आजचा जो व्हिडिओ आहे किंवा माहिती आहे ती म्हणजेच काय आपल्या पित्रांसाठी. कारण की आपणास माहिती असेल की प्रत्येक महिन्याला जी काही अमावस्या तिथी असते ती आपल्या पित्रांना समर्पित असते. जसं आता आषाढी अमावस्या म्हटलं तर ती पण सुद्धा खूप प्रभावी तिथी असणार आहे आपल्या पित्रांसाठी. कारण की या दिवशी जसं आपल्याला दीपपूजन दीप अमावस्या साजरी करायची आहे त्याच पद्धतीने आपल्याला या दिवशी पित्रांसाठी सुद्धा काही गोष्टी करायच्या आहेत आणि आपल्याला पित्रांसाठी सुद्धा एक दिवा लावायचा आहे जो अत्यंत प्रभावी असणार आहे. कारण की ह्या गोष्टी जर आपण आषाढी अमावस्येला पित्रांसाठी जर केल्या तर पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होणार तर आहेच आपल्याला आणि सोबत त्यांना मोक्ष प्राप्ती मिळणार आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजेच काय 7 पिढ्यांचा जे काही तुम्हाला प्रखर पितृदोष आहे तो पण तुमचा दूर होणार आहे. म्हणून प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला सुद्धा तुम्ही ही गोष्ट करू शकणार आहेत. पण आषाढी अमावस्या ही खूप प्रभावी तिथी आहे म्हणून सांगते की या दिवशी आवर्जून पित्रांसाठी आपल्या या गोष्टी करायला विसरायचं नाही आहे. त्यासाठी थोडा लवकर व्हिडिओ करते की जेणेकरून तुम्हाला लवकर माहिती मिळेल आणि तुम्ही त्या तयारीला देखील लागताल. तर आता मंडळींनो सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता आषाढी अमावस्या कधी सुरू होते आहे तर उद्या मंगळवार आहे. उद्या 11 ऑगस्ट तारीख आहे मंगळवार. तर उद्याच्या रात्री म्हणजेच 12 ऑगस्टच्या पहाटे 1:54 म्हणजे 1:52 वाजता 12 ऑगस्टच्या पहाटे 1:52 वाजता ही तिथी चालू होणार आहे. अमावस्या तिथी आषाढी अमावस्या ती 12 ऑगस्टला दिवसभर असणार आहे आणि 12 ऑगस्टला रात्री 11 वाजता ही अमावस्या तिथी संपणार आहे. त्यामुळे आपल्या पित्रांसंबंधित जे काही आपल्याला विधी कार्य जे काही गोष्टी करायच्या आहेत किंवा आपल्याला त्यांच्यासाठी जो काही दिवा लावायचा आहे किंवा दीपपूजन जे करायचे आहे आपल्याला ते सगळं काही आपल्याला 12 ऑगस्टलाच करायचं आहे संध्याकाळी. आता 12 ऑगस्ट तुम्हाला तिथी तर कळाली आषाढी अमावस्येची, पण आता पित्रांच्या संबंधित ज्या काही गोष्टी करायच्या त्या खूप महत्वाच्या असणार आहेत. सर्वप्रथम आपल्याला सांगितलं की आषाढी अमावस्या ही पितरांना समर्पित असते. आता पितर म्हणजेच काय तर आपले जे काही वंशज होते जे आता हयात नाही आहे, जे आता देवाघरी गेले आहेत. आणि असं नका समजू की आपले पितरच होते काय एवढी मोठी गोष्ट, तर असं नाही. त्यांच्यामुळेच आज आपण आहोत, त्यांच्यामुळेच आज आपण त्यांचं नाव आडनाव जे काही आहे आपण ते सगळं काही लावतो आहे. त्यांच्यामुळेच आज आपण जे काही सुख समृद्धी ऐश्वर्य जे काही आपण आपल्याला म्हणजे भेटलं आहे ते सगळं काही त्यांच्या आशीर्वादानेच मिळालेलं आहे. काही आपले जे काही पूर्वज आहेत किंवा पितर होते त्यांची तर एवढी पुण्याई असते की त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या त्या पुण्याईने आपले कितीतरी समुद्र पिढ्या ह्या तारून जातात. कुठले संकट अडचणी त्यांच्या आयुष्यात येत नाही, सगळं काही चांगलं चालू असतं. म्हणून आपल्या पितरांनाच कधी विसरून जमणार नाही. म्हणून मी एक सांगते आपले पितर कसेही असू देत म्हणजे जे हया एक तर सगळ्यात पहिली गोष्ट काय तर आपले जे काही घरामध्ये जे काही वयस्कर व्यक्ती आहेत त्यांना आधीच जिवंतपणेच तुम्ही मान सन्मान द्या, योग्य व्यवस्थित त्यांना वागणूक द्या, योग्य वेळोवेळी त्यांना खाऊ घालणे असेल काही जास्त त्यांच्या अपेक्षा नसतात. एकदा वयोवृद्धाच्या वयात ते आल्यावर त्यांच्या काही जास्त अपेक्षा नसतात. फक्त काय तर त्यांना व्यवस्थित खाणपान देणे, त्यांना मान देणे, त्यांच्याशी थोडा वेळ घालवणे, बोलचाल करणे एवढंच त्यांचं असतं. थोडंफार आरोग्याचे काही समस्या तर ते त्याच्याकडे थोडं लक्ष देणे एवढंच असतं. जसं लहान मूळ आहे तसंच वयस्कर व्यक्ती असतात, जसं लहान मुलं हट्टी असतात थोडीफार वयस्कर व्यक्ती सुद्धा हट्टी होतात. एक बालिशपणा त्यांच्यामध्ये त्या वयात येत असतो. त्यामुळे मी एकच सांगेल की जेवेळेस आपले पूर्वज किंवा आपल्या घरामध्ये जे काही आपल्या घरामध्ये जे काही वयस्कर व्यक्ती आहेत ते जिवंतपणे त्यांना जर योग्य मान सन्मान दिला, योग्य त्यांना वागणूक दिली, खाऊ पिऊ घातलं तर आपल्याला कुठलाही प्रकारचा पितृदोष ते गेल्यानंतर लागत नाही. म्हणून सांगते की जिवंतपणेच त्यांच्या सर्व चांगल्या गोष्टी करा, त्यांच्या मनासारखे करा. कारण की ते एकदा गेल्यानंतर त्याच्यासाठी तुम्ही लाखो करोड रुपये खर्चून त्यांचा अंत्यविधी काढला, त्यांच्यासाठी काही वर्षश्राद्ध केलं, काही भजन वगैरे ठेवलं, दान धर्म केला, त्याला काही सुद्धा अर्थ उरणार नाही. कारण की तो जो जिवंतपणे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो ना तर नंतर त्यांच्यानंतर आपल्याला तेवढा मिळत नाही. म्हणून सांगते आहे किंवा ते लक्षात ठेवा. म्हणून सांगितल्याप्रमाणे आता प्रखर पितृदोष जर मागे लागला किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या कुटुंबाच्या मागे जर लागला
तर त्या अख्ख्या कुटुंबाचा अक्षरशः म्हणतात ना की बा पूर्ण काही विस्कुट होऊन जातो, अक्षरशः म्हणायला हरकत नाही. त्या घरामध्ये कुठल्याच चांगल्या गोष्टी घडत नाही, त्या व्यक्तीच्या आयुष्यात कुठल्या चांगल्या गोष्टी घडत नाही. भले ती व्यक्ती कितीही प्रामाणिक असू दे, किती कष्टाळू असू दे, कितीही आध्यात्मिक असू दे, काही असू दे, आणि ती खूप मेहनत कष्ट करते आहे, पण तिला कुठल्याच गोष्टीत यश मिळणार नाही, कारण की तुमच्या पितरांचाच आशीर्वाद तुमच्यासोबत नाही आहे. खूप लोकांना पितरांचा विसर पडतो, पितरांसाठी काही दान धर्म करत नाही, काही सुद्धा करत नाही. फक्त वर्षातून एकदाच ज्यावेळेस पितृपक्ष असतो त्याच वेळेस त्यांच्यासाठी गोष्टी करत असतात. तर असं करायचं नाही आहे. आपल्याला आपल्या पितरांसाठी प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला, ज्यावेळेस प्रभावी तिथी असतात, आषाढी अमावस्या किंवा इतर अमावस्या, त्या दिवशी आपल्या पितरांसाठी वेळात वेळ काढून काही गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. आता आषाढी अमावस्या आहे, तर आपल्याला या दिवशी पितरांचा दिवस आहेच, पण या दिवशी आपल्याला आपलं घर पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे, कारण की श्रावण महिना देखील दुसऱ्या दिवशी सुरू होणार आहे आपल्याला. त्यामुळे उद्यापासूनच तयारी लागा घर स्वच्छ करण्याच्या. आणि घर स्वच्छ झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या घरामध्ये जे आपले स्वयंपाकघर आहे ते पूर्ण स्वच्छ ठेवायचं आहे आपल्याला, कारण की या स्वयंपाकघरातच आपले जे काही नैवेद्य वगैरे काही बनणार आहे ते सगळे देवांसाठी बनणार आहे. श्रावण महिना सणवार चालू होणार आहे म्हणून सांगते आहे, स्वयंपाकघर पूर्ण चकाचक क्लीन करा. फ्रीज मध्ये काही नॉनव्हेज, काही मांसाच्या काही गोष्टी ते काढून टाका, पूर्ण क्लीन स्वच्छ करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आषाढी अमावस्या किंवा कुठल्याही महिन्यातली जी काही अमावस्या असते ही पितरांना समर्पित असते. त्यामुळे अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, या दिवशी चुकूनही आपल्याला मांसाहार व्यसन करायचं नसतं. मग तुम्ही जर भलेही तुम्ही पितरांसाठी विधी वगैरे सगळं काही केलं, पण चुकून जरी तुम्ही अमावस्या किंवा पौर्णिमा तिथीच्या दिवशी जर तुम्ही मांसाहार केला, नॉनव्हेज खाल्लं, व्यसन जर केलं, तर मी खरंच सांगते 100% तुम्हाला प्रखर पितृदोष लागणार, म्हणजे लागणारच. कितीही तुम्ही पितरांचं करा. मग म्हणून सांगते की बा अमावस्या पौर्णिमा तिथी असेल तर या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही आहे. आणि खूप लोकांना संभ्रम आहे की बा आषाढी अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या, या दिवशी नॉनव्हेज खायचं असतं, मनसोक्त खायचं असतं, कारण की महिनाभर आपल्याला खायला मिळणार नाही आहे. तर ही खूप चुकीची गोष्ट आहे आणि चुकीचा समज या समाजात तयार झालेला आहे. म्हणून सांगते की अमावस्या तिथी आहे, पितरांसाठी भरपूर काही गोष्टी करा, दिव्यांची दीपपूजन साजरं करा आपल्या कुटुंबासमवेत, ते खूप जास्त महत्वाचं आहे. आता हे कळालं, तर प्रखर पितृदोष जर असेल किंवा नसेल, किंवा पुढच्या येणाऱ्या भविष्यकाळात कधी प्रखर पितृदोष मागे लागू नये यासाठी काय करायचं आहे, तर आपलं घर स्वच्छ करायचं आहे. उंबऱ्यावर ज्या दिवशी अमावस्या तिथी आहे 12 ऑगस्टला सकाळी लवकर उठावं, शुचिर्भूत व्हावं, आपल्या घरातली संपूर्ण लादी जी आहे ती झाडून घ्यायची आहे. उंबरा असेल तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. गोमूत्र, हळद, मीठ टाकून पूर्ण उंबरा स्वच्छ करावा. हळदीचं लेपन उंबऱ्यावरती करावं. थोडंसं हळद घ्यायची, त्याच्यामध्ये गोमूत्र मिक्स करायचं, गंगाजल मिक्स करा, ते थोडंसं अत्तर मिक्स करा आणि ते आपल्याला हळदीचं लेपन उंबऱ्यावरती करायचं आहे. प्रवेशद्वार मागून पुढून स्वच्छ करायचं आहे. जुनं जे काही स्वस्तिक काढलं असेल आपल्याला हळद कुंकाने ते पण पुसून टाकायचं आहे. नवीन श्रावण महिन्यातल्या पहिल्या दिवशी आपल्याला नव्याने छान असं एक नवीन हळद कुंकाचं स्वस्तिक काढायचं आहे. उंबऱ्याचं पूजन करावं, रांगोळी काढावी आणि आपला प्रवेशद्वार स्वच्छ असावा. चपला स्टँडवरतीच असाव्या, इकडे तिकडे बिखरलेल्या नसाव्या, याची काळजी घ्यावी. जाळे जळमट असेल प्रवेशद्वार ते सुद्धा काढून घ्यावं. तोरण खराब असेल, धूळ जळमट असेल, तोरण काढून स्वच्छ धुवून वाळून छान लावून टाकावं श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी. या गोष्टी आवर्जून कराव्या, त्यावेळेसच घरामध्ये प्रसन्नता नांदते, सकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये येत असते. हे झाल्यानंतर आपल्या देवघरातले जे काही देव आहे ते अमावस्येच्या दिवशी आवर्जून स्वच्छ करावे. या दिवशी पूर्ण देवघर स्वच्छ करायचं आहे आणि देव सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचे, चकाचक करायचे आहे, कारण की श्रावण महिना सुरू होणार आहे म्हणून. आणि देवघर वगैरे देवपूजा वगैरे झाली आपली, त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट, अजून एक गोष्ट सांगायची राहिली. उंबऱ्याचं पूजन वगैरे सगळं काही झालं की त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं, म्हणजे देवपूजा करायच्या आधी सांगायचं विसरले, आंघोळ झाल्यानंतर आपण सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची आहे ती म्हणजेच काय, तर महिला असू दे, सवाष्ण स्त्री असू दे किंवा पुरुष मंडळी असू दे, खरं तर कर्ता पुरुष का असे ना, तर त्यांनी आवर्जून दक्षिण दिशेला तोंड करून या दिवशी पितृतुष्टीकारक स्तोत्र आणि पितृस्तुती ही आपला हात जोडून दक्षिण दिशेला तोंड करून पठण करायचे. आसन घेऊन आसनावर बसून तुम्ही पठण करू शकता किंवा दक्षिण दिशेला तोंड करून फक्त आसनावर उभं राहून जरी हात जोडून पठण केलं तरी सुद्धा चालणार आहे. हे नक्कीच करा. देवपूजेच्या अगोदर आपल्याला पितरांसाठी हे जे काही पितृतुष्टीकारक स्तोत्र, पितृस्तुती आहे हे हात जोडून म्हणायचं आहे. शक्य असेल तुम्हाला जर हवन करता येत असेल पितरांसाठी तर तुम्ही आवर्जून घरातल्या कर्त्या पुरुषानेच, महिलांना हवन करता येत नाही पितरांसाठी, पुरुषांनी घरातल्या आवर्जून या दिवशी जर तुम्हाला हवन करता आलं, हे 2 स्तोत्र पठण करून नित्य सेवेच्या पोथीमध्ये तुम्हाला 2 स्तोत्र भेटून जातील. हे 2 स्तोत्र पठण करून तुम्हाला हवन करायचं आहे. हवनासाठी काही जास्त लागत नाही. एक छोटंसं हवन कुंड घ्या, ते फक्त पितरांच्या सेवेसाठीच असावं, हवनासाठीच असावं. देवाचं हवन कुंड पितरांना वापरायचं नाही, पितरांचं देवाला कुठल्याच गोष्टी वापरायच्या नसतात, हे लक्षात ठेवा. जप माळ सुद्धा पितरांची वेगळी, आपली देवपूजेची वेगळी, ह्या गोष्टी लक्षात ठेवावी. आसन सुद्धा देवपूजेचं वेगळं असावं आणि पितरांच्या सेवेचं वेगळं असावं, हे लक्षात ठेवा. आणि जेवणाचं सुद्धा वेगळं असावं.
कुठलंच कुठे मिक्स करायचं नाही, कुठलं कुठं वापरायचं नाही. हे झालं. तर आपल्याला हवन कुंड लागेल, छोटीशी गाईची गौरी लागते, तुपाचं शुद्ध गाईचं तूप लागेल, त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ मिक्स करायचे. आणि जे काही तुम्ही हवन जे पितृतुष्टीकारक स्तोत्र, पितृस्तोत्र जे म्हणणार आहे, त्याच्या प्रत्येक ओवीला आपल्याला ते हवन करायचं असतं. आता आपण काय करतो, हवन करताना देवाचं स्वाहा म्हणतो, पण आपल्याला पितरांचं हवन करताना ते स्तोत्र म्हणताना प्रत्येक ओवीला ते आपण ज्यावेळेस अग्नीमध्ये टाकणार तूप आणि काळे तीळ, त्यावेळेस त्याला स्वधा म्हणायचं, स्वधा असं म्हणायचं, स्वाहा म्हणायचं नाही. ते झाल्यानंतर हवन जोपर्यंत जळते तोपर्यंत जळू द्यायचं, त्याला विझवायचं नाही स्वतःहून, एवढं लक्षात ठेवायचं. जे आसन आहे पितरांसाठी वापरते धुवून स्वच्छ करून ठेवायचं आहे. जमलंच तर पुरुषांनी पांढरा पंचा जो असतो, तो पांढरा जो पितरांसाठी वापरला जातो तो युज करा तुम्ही जमलं तर, किंवा एक साधा पांढरा शर्ट घालून तुम्ही पारंपरिक पोशाखातच हवन करावं, एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. त्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे, चटई वगैरे धुवून ठेवायची आणि जोपर्यंत हवन चालूच ठेवायचं, आपोआप त्याला विझू द्यायचं. आणि आपल्याला बाहेर एका अशा ठिकाणी ठेवायचं, गॅलरीमध्ये वगैरे किंवा बाहेर जिथे कुठे आपल्याला त्याला म्हणजे घरामध्ये वास्तूच्या मध्येच ठेवायचं आहे, गॅलरीत वगैरे ठेवायचं जिथे कुणी हात लावणार नाही, गरम असते भांड. आणि त्यानंतर जिथे आपण हवन केली जागा स्वच्छ करून घ्यावी. एखादे थोडेफार जे हवन कुंडामधले जे काही तीळ तडकून बाहेर पडतात काळे तीळ, तर ते त्याच्यावर पाय पडू द्यायचा नाही आहे, ते उचलून आपल्या परत हबड कुंडात टाकून द्यायचे आहे आणि ते आपल्या बाजूला ठेवायचं आहे आणि ती जागा पाण्याने स्वच्छ करून घ्यावी. हे आवर्जून करायचं, जमलंच तर करा, ज्यांना जमेल त्यांनीच करा, नाहीतर हात जोडून जरी म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे. आणि आता ज्या घरातल्या कर्त्या पुरुषांचे आई वडील वारले आहेत किंवा वडील आहेत, आई वारली आहे, आई आहे, वडील वारले आहेत, तर काय करायचं, आपल्याला दुपारी 12 वाजेच्या अगोदरपर्यंत, 12 वाजेच्या आधीपर्यंत आपल्याला काही न खाता पिता काय करायचं, आपलं हवन झालं, स्तोत्र म्हणून झालं, त्यानंतर एक हिरण्य दान आपल्याला पितरांच्या नावाने दान करायचं आहे. ते देव जे काही मंदिर वगैरे असतं तिथल्या पुजाऱ्यांना किंवा ब्राह्मणाला तुम्हाला दान करायचं आहे. त्यांच्या घरी जाऊन दान करा किंवा मंदिरात जाऊन दान करा तरी सुद्धा चालेल. काय घेऊन जायचं, 11 रुपये दक्षिणा, 11 रुपये यथाशक्ती दक्षिणा घेऊन जावी. एक जानवं जोड घेऊन जायचं, 1.25 पावशेर पेढे घेऊन जायची. हे न खाता पिता घेऊन जायचं आहे आपल्याला. तिथे पुजाऱ्यांमध्ये द्यायचं, मंदिरामध्ये किंवा त्यांच्या घरी जाऊन द्यायचं, तिथे नमस्कार करायचा आणि परत घरी यायचं. त्यातला प्रसाद हातात घ्यायचा नाही त्यांच्याकडून काही, परत डायरेक्ट घरीच यायचं, हातपाय धुवायचे आणि घरातून स्वामींना मुजरा करावा. हे झालं आपलं हिरण्य दान, आवर्जून हे करायचंच आहे. आणि जमलंच तर या दिवशी आपल्याला पितरांसाठी 12 वाजता 12 ते 2च्या दरम्यान आपल्याला दही भाताचा जो काही घास असतो त्यावर थोडेसे काळे तीळ तूप टाकून आपल्याला अळणी भात करावा, तो आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायचा. किंवा घरात जे काही चपाती भाजी बनलेली आहे ते जर तुम्ही ठेवलं पितरांसाठी 12 वाजता 12 ते 2च्या दरम्यान आपल्या गॅलरीमध्ये किंवा अंगणामध्ये तरी सुद्धा चालणार आहे, आवर्जून ठेवावं या दिवशी. आता ते झालं. त्यानंतर आपल्याला काय करता येईल, तर या दिवशी आपल्याला पितरांसाठी जे काही तुम्हाला हवन करता येईल किंवा जे काही तुम्हाला सेवा गरजवंतांना काही दान धर्म करायची इच्छा असेल ते सुद्धा तुम्ही करू शकणार आहेत. आता अमावस्या त्या दिवशी मी पितरांसंबंधी एवढं का सांगते, कारण की अमावस्येच्या दिवशी ज्यावेळेस अमावस्या तिथी चालू होते तेव्हापासून ते संपेपर्यंत आपले जे काही पितर आहे ते आपल्या प्रवेशद्वाराच्या उंबऱ्यावरती येऊन ठाण मांडून बसलेले असतात आणि बघत असतात की अमावस्या तिथी संपेपर्यंत आपले जे काही वंशज आहे, आपले जे काही मुलं बाळ आहेत, सुना नातवंड आहेत, ते आपल्यासाठी काही करतात का, आपल्या नावाने काही करतात का, आपलं स्मरण करतात का, ते बघत असतात. आणि अमावस्या तिथी संपताना ते तिथून परत आपल्या पितृलोकात जात असतात. पण एकच सांगेल की दिवसभरात त्यांना तुमच्या नावाने काही करताना दिसलं नाही, तुम्हाला त्यांचा विसर पडला असेल तर त्यांचा तुम्हाला फक्त आणि फक्त आशीर्वाद तर मिळणार नाहीच, उलट त्यांची नाराजीच तुम्हाला पत्करावी लागणार आहे आणि प्रखर पितृदोष तुमच्या मागे लागतो. आणि जर तुम्ही त्यांच्या नावाने सर्व काही गोष्टी केल्या अमावस्येला तर त्यांचा भरभरून आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होतो आणि मग कुठल्याच कामात तुम्हाला अडथळे अपयश येणार नाही. शुभ कार्य देखील घरामध्ये घडतात. हे झालं. आता आपल्याला एक दिवा लावायचा आहे पितरांसाठी. तो कसा, तर आपल्यालाच माहिती आहे की आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की अमावस्या तिथी सुरू झाल्यापासून आपले पितर आपल्या उंबऱ्यावरती येऊन ठाण मांडलेले बसतात किंवा घरातल्या एखाद्या कोपऱ्यात येऊन ते बसलेले असतात. आता त्यांना परत अमावस्या तिथी संपायच्या अगोदर किंवा संपायच्या टायमिंगला आपल्याला त्यांना परत पितृलोकात जाण्यासाठी आपल्याला त्यांना मार्ग दाखवायचा असतो, एक प्रकाश दाखवायचा असतो. त्यासाठी आपल्याला एक कणकेचा दिवा या दिवशी लावायचा असतो. आता आषाढी अमावस्या आहे, दीप अमावस्या आहे, त्यामुळे जसं आपण दिव्यांची आवाज करणार आहोत, दीपपूजन साजरं करणार आहोत, मुलांचं औक्षण करणार आहोत, त्याच पद्धतीने आपल्या पितरांसाठी सुद्धा एक दिवा आपल्याला लावायचा आहे. तो दिवा कसा बनवायचा, तर एक थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं किंवा मातीची पंती घ्या किंवा एखादी अशी पंती घ्या जी आपल्या फक्त पितरांसाठी आपण प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला ती वापरणार असणार आहोत. असं कणकेचा दिवा बनवणार असाल तर त्याच्यामध्ये कणकेमध्ये कणिक घ्यायचं, त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, एक छान असा मोठा असा दिवा, मीडियम साईजचा दिवा बनवायचा आहे कणकेचा आणि त्याच्यामध्ये फक्त पाणी मिक्स करायचं आणि आपल्याला ते दिवा बनवायचा आहे. त्याच्या आता दिवा जो आहे त्या दिवा घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये एकच वात टाकायची आहे, 2 वातीची एक वात करायची नाही, ती फक्त देवांसाठी. पितरांसाठी फक्त एकच वात टाकायची त्याच्यामध्ये.
चौमुखी दिवा बनवा किंवा एकमुखी दिवा बनवा, चालेल, काही हरकत नाही. आता तुमच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर ज्या साईडला दक्षिण दिशा येते किंवा घरामध्ये ज्या बाजूला दक्षिण दिशा तुमच्या असेल त्या बाजूला तुम्हाला तो दिवा तिकडे तोंड करून लावायचा असतो. दिवा लावताना दिव्याला आसन द्यावं, पानाचं आसन द्या, हिरव्या झाडाच्या पानाचं आसन द्या, केळीच्या पानाचं आसन द्या, पेपर घ्या, कागद घ्या, पुठ्ठा घ्या, त्याच्यावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर तो दिवा ठेवायचा आहे. दिव्यामध्ये तेल कुठलं वापरायचं, तिळाचं तेल वापरू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जे काही शुद्ध तेल आहे ते तुम्ही वापरलं तरी सुद्धा चालेल. तिळाचं तेल वापरलं तर त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकायचे त्या दिव्यामध्ये, दिवा प्रज्वलित करताना पितरांसाठी. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता दिवा कुठल्या टायमिंगला प्रज्वलित करायचा, तर आपण ज्यावेळेस दीपपूजन आपलं झालं, मुलांचं औक्षण वगैरे झालं, सगळे काही आपल्या त्या गोष्टी झाल्यानंतर आपण एक रात्री 8च्या नंतर तुम्ही दिवा प्रज्वलित करा, जेणेकरून तो आता रात्री 12 ऑगस्टला रात्री 11 वाजता अमावस्या संपणार आहे, तर तुमचं बरोबर तो 12 वाजेपर्यंत दिवा तेवत राहील. अशा प्रकारे थोडासा उशिरा लावा. घरातले दीप पूजन औक्षण मुलांचं झाल्यानंतर तुम्ही निवांत लावा, चालेल, काही हरकत नाही. आता दिवा तिथे प्रज्वलित करताना दिव्याला आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे, नमस्कार करायचा आहे. तिथे एक आपल्याला जमलं असतं तुम्ही तर तिथे पण बसून तुम्ही पितृतुष्टीकारक स्तोत्र म्हणू शकता किंवा ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः असं 3 वेळेस म्हणा. पितरांचं स्मरण करा, पितरांना नमस्कार करा आणि मनोभावे त्यांची क्षमा याचना तिथे करायची आहे की हे पितृदेवता, आज दिवसभरामध्ये अमावस्या तिथी होती, आज दिवसभरात तुमच्यासाठी जे काही दान धर्म हवन तर्पण जे काही स्तोत्र वगैरे पठण केले आहेत त्याच्यामध्ये जर काही चूक भूल झाली असेल तर क्षमा असावी आणि जे काही केलं आहे ते गोड मानून घ्यावं आणि अशा प्रकारे तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू देत, लेकरा बाळांच्या पाठीशी असू देत, आमच्या संसारावर तुमचा आशीर्वाद सदैव असू देत आणि तुम्हाला नक्कीच देवाचरणी प्रार्थना करते, स्वामीचरणी प्रार्थना करते की तुम्हाला नक्कीच तुमच्या आत्म्यात शांती मिळो आणि तुम्हाला मोक्ष प्राप्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना म्हणायचं आणि तिथे तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि घरात प्रवेश करायचा आहे. एकदा दरवाजा लावून घेतल्यानंतर परत सारखं उघडून बघायचं नाही, दिवा चालू आहे का विजले का नाही बघायचं, त्याला आपोआप विजू द्यायचं, काहीच करायचं नाही. हे झालं आपल्या पितरांसाठी दिवा. आता पितरांसाठी दिवा लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या पितरांसाठी लावलेल्या दिव्याचं काय करायचं, तर सकाळी उठल्या काय करायचं, आधी आपला जो दिवा आहे तो कचरा कुंडीमध्ये निर्माल्यात टाकून द्यायचा नाही, तर तो दिवा घ्यायचा, त्याचे छोटे त्यातली वात काढून घ्यायची आणि दिवाचे ते बारीक कणकेचा दिवा असेल तर सांगते आहे, कणकेच्या दिव्याचे बारीक तुकडे करायचे, त्याच पेपरवर ठेवायचे, ज्या पेपरवर तो दिवा ठेवला त्याच पेपरवर ठेवायचे तुकडे आणि ते अशा ठिकाणी ठेवायचं नेऊन अंगणामध्ये किंवा बाहेर जिथे पक्षी येऊन खातील किंवा मुंग्या वगैरे जिथे असेल किंवा तुम्ही माशांना वगैरे नदी वगैरे माशांना वगैरे टाकू शकता, ते पण चालेल, जेणेकरून तुम्हाला त्या प्राण्याचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल आणि एक प्रकारे तुमचं ते एक पंचमहायज्ञ देखील तुमचं होऊन जाईल. आणि अजून एक गोष्ट सांगते आहे, अमावस्या तिथीच्या दिवशी तुम्हाला पंचमहायज्ञ सुद्धा करायचं आहे. रोज जर न चुकता पंचमहायज्ञ केला ना तर तुम्हाला नारायण नागबळी असेल, प्रखर पितृदोषाचे जे काही तुम्हाला विधी करावे लागतात मोठमोठे ते सुद्धा करायची वेळ पडणार नाही. म्हणून रोज पंचमहायज्ञ करा, जेणेकरून आपल्या हातून रोज पितरांचं स्मरण होतं, पितरांसाठी काहीतरी गोष्टी आपल्याकडून केल्या जात असतात आणि जेणेकरून आपला प्रखर पितृदोष जर असेल तर त्याची तीव्रता सुद्धा हळूहळू कमी होते आणि प्रखर पितृदोष सुद्धा आपला नष्ट होऊन जातो. तर अशा प्रकारे या संपूर्ण गोष्टी आपल्याला आषाढी अमावस्येला म्हणजे दीप अमावस्येला करायच्या आहेत. नक्कीच करा. बाकीच्या इतर गोष्टी तर करा, दीप पूजन औक्षण मुलांचं सगळं काही करा, पण पितरांसाठी संबंधित सेवा, दीपदान असेल, त्यांच्यासाठी स्मरण करणे, दान धर्म करणे असेल, हे कदापि विसरायचं नाही आहे आपल्याला. कारण की जे आपले श्रावण महिन्यात सणवार सुरू होणार आहे त्यासाठी सुद्धा आपल्या घरामध्ये सर्व सेवा, सर्व शुभ कार्य, सगळे सणवार व्यवस्थित पार पडावे यासाठी पितरांचा आशीर्वाद असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तशा प्रकारे व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.